सर्वांना नमस्कार. मित्रहो, व्यायाम हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्यातला सगळ्यात चांगला व्यायाम कोणता असतो? कोणत्या प्रकारचा व्यायाम केला म्हणजे तो आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण व्यायाम ठरू शकतो? तो किती वेळ केला पाहिजे? कशा प्रकारचा केला पाहिजे? तुमच्या वयानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार कशा प्रकारे तो निवडला पाहिजे? जर हा नियमितपणाने आपण व्यायाम करत राहिलो, तर त्याचे शरीरासाठी, आरोग्यासाठी कोणते फायदे होत असतात? आणि जे कोणी हा व्यायाम अजिबात करत नाही, तर त्यांच्या शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात? किंवा खूप कमी प्रमाणात जे व्यायाम करतात, त्यांच्या पण शरीराला याचे धोके जे असतात, ते कोणते जाणवतात? हे आज आपण पाहू. सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यायाम हा शरीरासाठी डिटॉक्स हा नंबर 1चा प्रकार आहे. म्हणजे बॉडीमधून तुमच्या विषारी घटक बाहेर काढून टाकणारा सगळ्यात चांगला, सर्वत्र उपलब्ध असलेला, स्वस्त आणि मस्त, तुमच्याकडे काहीही कुठं जायची गरज नसताना करता येऊ शकतो प्रत्येकाला. तर अशा प्रकारचा हा एक प्रकार आहे. तर हा नियमितपणानं केला पाहिजे. आता पहिली गोष्ट की व्यायाम हा किती वेळ केला पाहिजे? त्याच्या अगोदर आपण पाहूया की व्यायाम हा कोणत्या प्रकारचा निवडला पाहिजे. तुमच्या तब्येतीप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे म्हणलं आपण, तुम्ही जर तरुण वयातले असाल तर तुम्ही धावणं वगैरे असा व्यायाम करू शकता, रनिंग करू शकता. जर तुम्हाला स्विमिंगची सोय असेल तर स्विमिंग पण तुम्ही करू शकता. आणि स्विमिंग तर हा कसा आहे की वेटलेस व्यायाम आहे, म्हणजे तुमच्या शरीराचं वजन जास्त पडत नाही सांध्यावर वगैरे, म्हणून हे मध्यमवयीन माणसं सुद्धा हे स्विमिंग करू शकतात. चालणं हा जो व्यायाम आहे, मध्यमवयीन किंवा त्याच्यापेक्षा जे वयस्कर झालेली सिनियर सिटीजन्स असतात, त्यांच्यासाठी पण चालणं हा व्यायाम चांगला आहे. परंतु त्यांच्या प्रकृतीला साजेसं त्यांनी त्या स्पीडनं चालावं. मात्र जे तरुण आहेत किंवा ज्यांना जमू शकतं, त्यांनी फास्ट वॉकिंग, ज्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात, जेवढं भरभर चालता येईल तेवढं चालणं हे अतिशय फायद्याचं असतं. हळू चालणं तेवढा फायदा देत नाही. परंतु न चालण्यापेक्षा हळू चालणं सुद्धा त्यातल्या त्यात बरं, म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. किंवा याला जोडून जे दुसरे व्यायाम असतात, सायकलिंग असते, ती पण चांगली असते. तसंच आपण म्हणलो की पोहणं आहे, स्विमिंग आहे, धावणं आहे, चालणं आहे. या व्यायामाच्या सोबतच जर कुणाला नृत्य वगैरे जमत असेल किंवा ते झुंबा तशा प्रकारचं जमत असेल किंवा तशा प्रकारचे व्यायाम करत असतील तर हे पण चांगले आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे, एरोबिक्स नावाचा जो प्रकार म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये हृदयाची धडकन वाढते, नाडीचा वेग वाढतो, श्वासाचा वेग वाढतो, तुम्हाला धाप लागते, दम लागतो आणि घाम यायला लागतो, असे जे व्यायाम असतात, असे व्यायाम हे सगळ्यात चांगले, ज्याला कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणतात, हे सगळ्यात चांगले असतात. यांचा थोडा तरी समावेश तुमच्या या व्यायामाच्या वेळेमध्ये पाहिजे. अंदाजे अर्धा तास तुम्ही एरोबिक्स जर व्यायाम केले आणि मग त्याला जोडून बाकीचे व्यायाम केला तर आणखी ते जास्त फायद्याचं. आता याला जोडून काही जण योगासनं करतात, कुणी ध्यानधारणा, प्राणायाम असतील, हे पण चांगले आहे. श्वासाचे व्यायाम सुद्धा अत्यंत फायद्याचे असतात. तसं मेडिटेशन, जे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, शांततेसाठी पण हे पण चांगले असतात. त्यानं हार्मोन्सची लेवल चांगली राहते. म्हणजे अशा प्रकारे हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन जर वापरलं तर कसं, योगासनामुळं तुमचं अंग लवचिक राहायला मदत होते, बॅलन्स हे असतं, बॉडीचं आणि मनाचं एक योग जुळून येतो, म्हणून आपण त्याला योगासनं म्हणतो. तर हे सगळं कंट्रोल करण्याकरता अशा प्रकारची व्यायामाची पद्धत पाहिजे. कुठल्याही एका प्रकारच्या व्यायामावर 100% अवलंबून राहू नका. काही जण काय करतात, घरातून निघतात, मध्यम स्पीडनं एक अर्धा पाऊण तास चालून येतात. फक्त एवढ्याच व्यायामावर तुम्ही थांबू नका. याला जोडून तुम्ही हात फिरवणं असतील, पाय हे करणे असतील, जागेवर पळणं असेल, तर एरोबिक्स व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे. किंवा ज्याला काय रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतात, अशा ट्रेनिंग काही थोडंसं ज्यांना जमतात त्यांनी त्या दंड बैठका ज्या असतात किंवा ज्याला आपण स्पॅट्स म्हणतो ते असतात, हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे झाले व्यायामाचे प्रकार. आता दुसरी बाजू आहे की किती वेळ व्यायाम केला पाहिजे. तर आपण आता सांगितलं की एरोबिक्स हा जो प्रकार आहे, हा अर्धा तास तरी कमीत कमी केला पाहिजे. त्याला जोडून जे बाकीचे व्यायाम आहेत, हे पण अर्धा पाऊण तास. असं 1 तास ते सव्वा तास, 1.5 तास तुम्ही जर वापरला सगळ्या प्रकारचे व्यायाम तुमच्या करण्याकरता, तर तुमचं शरीर एकदम तंदुरुस्त राहील. किंवा चालण्यासारखा व्यायाम आहे,
जर ब्रिस्क वॉक तुम्हाला करायचे, फास्ट वॉकिंग करायचे किंवा रनिंग करायचे, तर हे पाऊण तास जर त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही केलं, 45 मिनिटापेक्षा जास्त, तर काय होतं की तुमच्या बॉडीला जे त्याचे फायदे पाहिजे असतात हे फायदे चांगल्या प्रकारे मिळतात. 10 मिनिट, 15 मिनिट किंवा 20 मिनिट चालल्यानं किंवा असं केल्यानं त्याचे फायदे जास्त मिळत नाही. कारण जो BMR असतो तेवढा वाढत नाही. तुमच्या जे कॅलरीज बर्न व्हायचं असतं ते तेवढं होत नाही, म्हणजे फॅट पण तुमचं बर्न होत नाही. आणि हे जे वाईट घटक असतात शरीरातले, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, होमोसिस्टिन आहे किंवा हे LDL VLDL आहे जे असतात, हे सगळे जे कमी व्हायला पाहिजेत किंवा हे शरीरातून जे निघून जायला पाहिजेत, अवयवांची जी चांगल्या प्रकारे डिटॉक्स व्हायला पाहिजे, प्रत्येक अवयवामधून विषारी घटक बाहेर निघून जायला पाहिजेत, तर हे होत नाही. म्हणून सफिशियंट वेळ हा व्यायामासाठी देणं पण अत्यंत आवश्यक आहे. जर थोडा वेळ केला तर अत्यंत थोडे फायदे मिळतील. जर मध्यम पाऊण तास, अर्धा पाऊण तास केला तर मध्यम फायदे मिळतील. 1 तासापर्यंत, सव्वा तास, 1.5 तासापर्यंत व्यायाम केला तर त्याचे खरे फायदे तुमच्या तब्येतीला मिळू शकतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे कोणते फायदे असतात? व्यायाम करणाऱ्यांना हे फायदे मिळतात. जे व्यायाम करत नाहीत त्यांना हे फायदे मिळत नाहीत, म्हणजे त्यांचं नुकसान होतं. तेवढे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. आणि जे व्यायाम करतात त्यांना जे फायदे होतात त्याच्यातला पहिला महत्वाचा फायदा असतो की हृदय एकदम मजबूत बनायला सुरुवात होते. रक्ताभिसरण संस्था जी असते सगळी, रक्त सळसळ शरीरातलं वाहनं, त्यामुळं काय होतं, हे रक्त चांगले घटक पण सगळ्या अवयवांना पोचवायला तिथं जातं आणि तिथून जे बिना कामाचे विषारी घटक जे असतात, टॉक्सिन्स, ते पण काढून घेऊन बाहेर पाठवून द्यायला मदत करतं. तसंच काय होतं की हृदयाचा वेग वाढत असतो. हार्ट रेट वाढल्यामुळे काय, स्नायू मजबूत होतात, रक्तपुरवठा सगळीकडे सुरळीत होतो आणि हृदयाचा धोका म्हणजे हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होतो, म्हणजे टळतो. आणि यावेळेला जे श्वास वाढत असतो, धाप लागत असते माणसाला, त्यामुळे फुफ्फुसांची पण लवचिकता जी असते ती चांगल्या प्रकारे टिकून राहते, वाढते. आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे असतं, हवेतला ऑक्सिजन हा आपल्या शरीरामध्ये म्हणजे SpO2 ची जी लेवल असते शरीरामध्ये ऑक्सिजनची, ही चांगल्या प्रकारे शरीरामध्ये वाढते आणि त्याचा सप्लाय मेंदूला होतो. म्हणजे मेंदूला पण हे चांगलं कार्य होतं, शरीराला पण चांगलं कार्य होतं याच्यामध्ये. आणि या सगळ्या गोष्टीमुळं रक्तदाब नियंत्रण राहायला पण त्याच्यामुळे मदत होते. हे कोलेस्ट्रॉल सारखे घटक कमी होतात. आणि जे चांगला घटक असतो HDL, आपल्या याच्यामध्ये रक्तात फिरणाऱ्या चरबीमध्ये फक्त एकच घटक आहे असा चांगला, जो हृदयाची सुरक्षा करतो, त्याचं नाव आहे HDL, म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड्स. तर हे जे हाय डेन्सिटी लिपिड्स असतात हे वाढवणं आपलं काम आहे. हे व्यायामानं वाढतं. एकमेव याचा सोर्स आहे HDL वाढवण्याचा, व्यायाम करणाऱ्यामध्येच हे चांगल्या प्रकारे वाढू शकतं. दुसरा फायदा असतो की व्यायामामुळे वजन नियंत्रित होतं. कारण व्यायामामुळे वजन कसं नियंत्रित होणार, की कॅलरीज वापरल्या जाणार. कॅलरीज ज्या सकाळी उठल्यानंतरचा जो व्यायाम असतो, जेव्हा तुमचं पोट उपाशी रिकामं आहे त्यावेळेला जे व्यायाम करतो आपण, त्यावेळेला काय होतं की सुरुवातीच्या 10 मिनिटामध्ये वॉर्म अप होतं थोडंसं. 10 मिनिटापासून ते 35-40 मिनिटापर्यंत हे काय होतं, तुमच्या शरीरातील जी शिल्लक चरबी आहे किंवा हे जे वाईट घटक आहेत हे सगळे वापरले जातात. म्हणजे आपण काय म्हणतो, खरडून वाईट घटक त्याच्यातून काढून टाकले जातात शरीरातून. म्हणजे ह्याला बॉडी डिटॉक्स करणं असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर हे मेंटेन करायचं असतं 40-45 मिनिटापर्यंत. आणि शेवटचे 10-15 मिनिट आपण म्हणतो कूल डाऊन. मग स्लोली तुम्ही कूल डाऊन केलं पाहिजे. आणि सगळ्या प्रकारचा जो व्यायाम तुम्हाला करायचा आहे तो संपल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट शवासन, म्हणजे एकदम तुम्ही रिलॅक्स, सरळ असं उतानं झोपून एक 5 ते 10 मिनिट, झोपी नाही जायचं, जागच राहायचं, परंतु शरीर एकदम शिथिल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की हे आराम, शेवटचा कूल डाऊन म्हणतो आपण याला, हे करणं पण अत्यंत आवश्यक असतं. तर व्यायाम करणाऱ्याचे जे आणखी दुसरे फायदे आहेत, त्यांचे हाडं आणि स्नायू मजबूत होतात. स्नायू मजबूत झालं की सांध्यावर जास्त ताण येत नाही, सांध्यावर जास्त भार पडत नाही, म्हणून सांधे खराब व्हायला पण इथं काहीच कारण होणार नाही. म्हणजे हे सगळे फायदे व्यायाम जर नियमित केला तरच मिळू शकतात. तसंच मानसिक आरोग्य सुधारतं. आता कशामुळं, की जे व्यायाम केल्यामुळं एंडॉर्फिन नावाचं हार्मोन जे असतं, हे हार्मोन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे स्त्राव होतं आणि याला फील गुड हार्मोन असं म्हणतात. जे फील गुड फॅक्टर्स जसं असतात तसं हे हार्मोन आहे. हे हार्मोन
त्याचा स्त्राव वाढतो आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागतं, उत्साही, तरतरीत, तजेलदार, टवटवीत होत तुमचं सगळं होतं आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागतं. तसंच मधुमेह किंवा म्हणजे साखर नियंत्रण ज्याला म्हणतात ते चांगल्या प्रकारे होतं. तुम्हाला अगोदर नसेल झालेला डायबिटीस तर होणारच नाही तुम्ही नियमित व्यायाम केल्यावर, आणि जर झालेला असेल तर त्याची साखर नियंत्रण करण्याकरता व्यायाम करण्या इतका दुसरा चांगला सोपा उपाय कोणताच नाही. औषधं खाण्यानं काय होईल, तात्पुरती तेवढ्यापुरतं त्याचा परिणाम होईल, परंतु व्यायामानं हा टिकाऊ स्वरूपाचा, कायम स्वरूपाचा हा साखर कंट्रोल करण्याचा मार्ग आहे. तसंच तुमच्या व्यायाम केल्यामुळे ऊर्जेमध्ये वाढ होते, ऊर्जा पातळी तुमची चांगल्या प्रकारे वाढते, थकवा तुमचा कमी होतो. तसंच तुम्हाला चांगली झोप येते. व्यायाम केल्यामुळे काय होतं, हार्मोन्सचं जेव्हा सगळं संतुलन होऊ लागलेलं आहे शरीरामध्ये, हे संतुलन झालं की तुमचं शरीर पण थोडंसं थकल्यासारखं होतं आणि तुम्हाला संध्याकाळी चांगल्या प्रकारे झोप येते. जे मेलाटोनिन हार्मोन झोपीसाठी लागत असतं ते पण चांगल्या प्रकारे स्त्राव होत असतं. तसंच फुफ्फुसाचं जे आपण सांगितलं मगाशी की चांगल्या प्रकारे फायदा होतो, तसंच जे फुफ्फुसाची क्षमता असते ती क्षमता वाढल्यामुळं दम्याचा पण त्रास होणार नाही व्यक्तीला, आणि जर असेल तर तो पण कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल. तसंच तुमची रोगप्रतिकार शक्ती व्यायामामुळे वाढत असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांना साधे साधे आजार मागं लागत नाही. म्हणजे काय होतं, तुम्ही आजारापासून दूर राहता, म्हणजे डॉक्टरचा, दवाखान्यांचा पैसा खर्च करायचा, जाण्याच्या चक्रा, हे खेटे मारायचे, हे सगळंच तुमचं वाचू शकतं. आणि सगळ्यात चांगला फायदा जो होतो की तुमची बॉडी डिटॉक्स होते, विषारी घटक तुमच्या शरीरातून बाहेर निघून जातात आणि काय म्हणतो आतून क्लिनिंग, आतून स्वच्छता पाळा जे आपण म्हणत असतो ते करण्याचा व्यायाम हा एक सगळ्यात चांगला मार्ग आहे. तर अशा प्रकारचे हे जे फायदे आहेत, हे फायदे नियमित व्यायाम केला आणि आपण सांगितलं की एका प्रकारच्या व्यायामावर अजिबात 100% विश्वास ठेवून बसू नका. त्याला एरोबिक एक्सरसाइजेस घ्या, थोड्या वेट लिफ्टिंग सारख्या रेजिस्टंट एक्सरसाइजेस पण घ्या. तसंच वेट लिफ्टिंग म्हणजे काय, कुठं जिममध्ये जाऊनच वेट लिफ्टिंग केलं पाहिजे असं, तुमची बॉडी हे सुद्धा एक वजन आहे. जेव्हा तुम्ही बैठका काढता तेव्हा तुमच्या बॉडीचं वजन खालीवर होत असतं, किंवा जेव्हा तुम्ही पुशअप करत असता, ज्याला दंड बैठका जोर म्हणतात, अशा वेळेला सुद्धा तुमच्या बॉडीचं वजन हे वजन म्हणूनच काम करत असतं. तर हे अशा रेजिस्टंट एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत, योगासनासारख्या लवचिकता आणणाऱ्या आणि बॅलेन्स सांभाळणाऱ्या. कारण तोल सांभाळणं सुद्धा जसजसं वय वाढत जाईल तसतसं हे अत्यंत आवश्यक असतं. तर या सगळ्या प्रकारांना विचार केला पाहिजे, मानसिकतेचा पण चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे. तर हे सगळं करूया आणि आपलं आरोग्य वाढवून तुमचं शरीर निरोगी ठेवून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच ना. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून